पुण्यातील भाजपनं काही दिवसांपूर्वी विधानसभा मतदारसंघनिहाय गुप्त मतदानाच्या बैठका घेतल्या, पण त्यात स्थानिक आमदारांनी कार्यकर्त्यांची कोंडी केली तर इच्छुकांची पुरती नाकाबंदी केल्याचं चित्र आहे. पाहूया. पुणे भाजपत आमदारांकडूनच इच्छुकांची कोंडी. उमेदवार निवडीचं गुप्त मतदान मॅनेज केल्याचा गंभीर आरोप. पुणे भाजपत चाललंय तरी काय? पुण्यात विधानसभेच्या उमेदवार निवडीसाठी घेतलेल्या गुप्त मतदान बैठकीत हे असे राडे बघायला मिळाले. खडकवासल्याचे इच्छुक उमेदवार प्रसन्न जगताप यांना बैठकीत बोलूही दिलं नाही. स्वतः जगताप यांनीच माध्यमांसमोर ही माहिती दिली. स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांनी ही बैठक मॅनेज केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सर्वांना विनंती केली की मला 2 मिनिटं बोलू द्या, मी इच्छुक आहे असं सांगू द्या, कारण आम्हाला अचानक 11 वाजता मेसेज पाहिल्यामुळं प्रक्रियेचा कोणताही अनुभव नव्हता, त्यामुळं 2 मिनिटं बोलू द्या. परंतु स्थानिकांनी माझा आवाज दाबला. तिकडे पर्वती मतदारसंघात निष्ठावान कार्यकर्त्यांना गुप्त मतदानापासून वंचित ठेवलं गेलं असा आरोप होतोय. शिवाजीनगरमध्ये तर स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या बाजूची मतदार संख्या वाढवून घेतल्याचा आरोप आहे. कसब्यात स्वतः शहराध्यक्ष धीरज घाटेच पोस्टर वॉरमध्ये उतरलेत. हेमंत रासणे आणि धीरज घाटे समर्थकांमध्ये जोरदार पोस्टर वॉर सुरू आहे. तर इकडे कोथरूडमध्ये खुद्द मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच विरोधात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दंड थोपटलेत. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम करतो, प्रत्येकाच्या समर्थनात काही कार्यकर्ते असतात, त्यांचं नेतृत्व ते मान्य करत असतात, त्यांचे विचार त्यांना पटत असतात. अशा पद्धतीने असे उत्साही असणारे कार्यकर्ते सोशल मीडियाला आत्ता असणारी एकंदरीत प्रतिसाद बघता त्या ठिकाणी ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. हा लोकशाही जपण्याचाच विषय आहे. 25-30 वर्ष माझ्याबरोबर जे कार्यकर्ते काम करतात त्या कार्यकर्त्यांना वाटतं आपला नेता आमदार झाला पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या भावना त्यांनी पोस्टरवरती प्रकट केल्या. कार्यकर्ते अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. भाजपत यावेळी पहिल्यांदाच 3 टर्म आमदार असलेल्या विद्यमानांसमोर इच्छुकांनी तगडं आव्हान उभं केलंय, पण हे आमदार त्यांच्याही पुढचे निघाले. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष मानला जातो. पक्षात सहसा कुणीही जाहीरपणे परस्परांवर टीका करण्याची हिंमत करत नाही. पण पुण्यात इच्छुकांची संख्या वाढल्यानं विद्यमान आमदारांनी त्यांच्या पक्षांतर्गत बैठकीतच ही अशी नाकाबंदी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी या इच्छुकांच्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतात का ते पाहावं लागणार आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.